मित्रांनो, फायनली उर्वरित शेतकऱ्यांचा जे पीक विम्यासंदर्भातचा जे प्रश्न होता तो मार्गी लागणार आहे. पीक विम्याच्या निधीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता जे शेतकरी उर्वरित होते म्हणजे त्यांच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नव्हत्या, त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या कंप्लेंट केलेले शेतकऱ्यांनी जे क्लेम केलेले होते त्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर आपल्याला डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून पर्सनली विचारू शकता. काही समस्या वगैरे प्रॉब्लेम वगैरे असतील पीक विम्यासंदर्भात असो की कोणत्याही घटकासंदर्भात असो, डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून विचारू शकता. त्यातच मित्रांनो, इंस्टाग्रामला काही शेतकऱ्यांचे मेसेज सुद्धा आलेले आहेत किंवा 2-4 दिवसापासून तुम्ही कमेंटचे रिप्लाय देत नाहीत वगैरे वगैरे. तर मित्रांनो, बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, त्या कारणास्तव बऱ्याच कमेंटचे रिप्लाय द्यायचे बाकी आहेत, ते सुद्धा आपण लवकरच देणार आहोत. मित्रांनो, जवळपास बघायचं मित्रांनो, बरेच जिल्ह्यात म्हणजे आता पुणे जिल्हा झालं, पुणे जिल्ह्यात तर अद्याप वाटपच सुरू झालेलं नाही. आपले इतर जिल्हे बघितले, इतर जिल्ह्यात वाटप काही ना काही तुटपुंजी रकमा वगैरे वाटप झालेले आहेत, परंतु पुणे जिल्ह्यात अद्यापही वाटपाला सुरुवात झालेली नाही. यातच मित्रांनो बघायचं झालं तर जवळपास जे निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 3,720 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं 3,126 कोटी रुपये हे वाटप झालेले आहेत आणि अद्याप 307 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार देखील आहेत. परंतु आता जे उर्वरित रक्कम आहे, जे बाकी रक्कम आहे, तो जवळपास 288 कोटी रुपये जे बाकी आहेत, म्हणजे 3,126 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 307 कोटी रुपये हे वाटप होणार आहेत शेतकऱ्यांना. मग ते एक पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये नाही तर सगळ्या जिल्ह्याचं सांगतोय. त्यामध्ये 288 कोटी रुपये हे विम्याचा दुसरा हप्ता म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. आता दुसऱ्या हप्ता म्हणून ठेवण्यात आलेले म्हणजे त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट वगैरे, स्टँडिंग क्रॉप वगैरे असे जे क्लेम केलेले असतात त्या अंतर्गत हे 288 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. या अंतर्गत मित्रांनो, शेतकऱ्यांनी जवळपास बऱ्याच घटकांतर्गत, आता काही शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पीक विमा मिळाला, काही शेतकऱ्यांना जवळपास लोकलायझेशनचा पीक विमा मिळालेला आहे, तर काही शेतकऱ्यांना जवळपास आता पोस्ट हार्वेस्टचा सुद्धा पीक विमा मिळणार आहे. वाशिम जिल्हा झालं, त्यानंतर इकडं परभणी जिल्हा वगैरे झालं. तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या जिल्ह्यांविषयी माहिती सुद्धा घेतलेली आहे सविस्तररित्या. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की बाबा आमचं आधार नॉट व्हेरिफाईड वगैरे दाखवत आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न आहेत की क्लेम कॅल्क्युलेट आहे परंतु रक्कम सुद्धा लोकलायझेशनचा म्हणजे एल्ड बेसमधून लोकलायझेशनमध्ये गेलेला आहे, परंतु रक्कम दाखवत आहे परंतु UTR नंबर वगैरे जनरेट झाले नाही. काही काळजी करायची गरज नाही मित्रांनो, पीक विमा हा मिळणारच आहे. वाशिम जिल्ह्यात सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की बऱ्याच शेतकरी संघटनांकडून, शेतकरी नेत्यांकडून वाशिम जिल्ह्यातील पीक विमा हा टोटल वाटप होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, परभणी जिल्ह्यात जे पोस्ट हार्वेस्ट वगैरे बाकी आहे ते सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर असे बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच जिल्ह्यात शेतकरी संघटनांकडून वगैरे, बुलढाणा जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत काल परवाच्या 1-2 दिवसामध्ये की बुलढाणा जिल्ह्याचा जे आम्हाला खरीप हंगामाचा पीक विमा मिळालेला नाही वगैरे, एल्ड बेस काही शेतकऱ्यांचा अद्यापही 0 आहे. तर काही हरकत नाही मित्रांनो, एल्ड बेस 0 तुम्ही जर क्लेम केलेला असेल आणि क्लेम मंजूर असेल तुमचा, तर तुमचा एल्ड बेस 0 लोकलायझेशनमध्ये वगैरे कन्वर्ट होणार आहे. काही शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टमध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंप्लेंट केलेल्या होत्या, त्यांच्या सुद्धा आपल्याला इंस्टाग्रामला आणि इकडं कमेंटमध्ये सुद्धा मेसेज आलेले आहेत. तर मित्रांनो, त्यांचं सुद्धा पोस्ट हार्वेस्टला थोडासा वेळ लागेल बुलढाणा जिल्ह्यातील, परंतु लोकलायझेशनचे जे शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.